स्थानीय लोकाधिकार समितीच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. मराठीचा जागर आणि मराठी माणसाच्या हक्काची हाक. स्थानीय लोकाधिकार समितीच्या या भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट मार्गदर्शन. महाराष्ट्राची सद्यस्थिती, मराठी अस्मिता आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर उद्धव साहेबांनी मांडलेली परखड भूमिका ऐका फक्त आपल्या आवाज माझ्या ऑफिशियलवर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्थानीय लोकाधिकार समितीच्या महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा, उद्धव ठाकरे यांचे सडेतोड विचार आणि राजकीय घडामोडींवर भाष्य, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि हक्कांसाठी पुकारलेला एल्गार. तुमचे मत खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. ताज्या आणि धडक बातम्यांसाठी आवाज माझ्या ऑफिशियलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. प्रथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर हर. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकर सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदुत्व सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा मान्य प्रमुखांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. ज्ञानाने दीप उजळतो आसमंत, मराठी शब्दांना देतो नवा सूर्योदय. जिथे प्रकाशाने मन उजळतात तेथे संस्कृतीचा झेंडा नभी फडकतो. महासंघाचे अध्यक्ष शिवसेनेचे शिवसेना सचिव खासदार अनिल भाऊ देसाई, सरचिटणीस प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष विलासभाई पोतनीस, आमदार सुनील शिंदे यांना विनंती करतो की शिवसेना पक्षप्रमुखांचा सत्कार करावा. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ करीत असते. यावर्षी हा पुरस्कार PNG ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केलेला आहे. ज्यांच्या लेखणीने कार्याने मराठीला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. अशा मराठी भाषा संवर्धन पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी आहेत आदरणीय डॉक्टर दीपक तानाजी पवार. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र
पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. सन्मानपत्र मी वाचून दाखवतो. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेची, संस्कृतीची आणि ओळखीची जीवनरेषा आहे. या मातृभाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रतिष्ठेसाठी आपण सातत्याने अभ्यासपूर्ण व तळमळीने कार्य करणारे मराठी भाषेचे जागरूक प्रहरी आहात. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती नसावी, तसेच मराठी भाषेला तिचा योग्य स्थानासह शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात प्राधान्य मिळावे, यासाठी आपण अत्यंत अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध व प्रभावी युक्तिवाद मांडले आहेत. आपल्या विचारांची सुस्पष्ट बांधणी, संवैधानिक व शैक्षणिक मुद्द्याचा सखोल अभ्यास आणि मराठी भाषेच्या प्रेमातून आपण मराठी भाषेचे अद्वितीय महत्त्व जगासमोर मांडलेले आहे. आपले हे कार्य केवळ भाविक आंदोलन नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचे जतन करणारे आणि भावी पिढ्यांचा भाषिक अधिकारांची जपणूक करणारे आहे. मराठी भाषेविषयी आपली निष्ठा, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. लेखक, कवी, भाषिक चळवळीतील कार्यकर्ते, भाषांतरकार, पत्रकार, स्तंभलेखक, वक्ते आणि राजकीय विश्लेषक अशा विविध भूमिकांमधून आपण समाजजीवन समृद्ध केले आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष म्हणून आपण मराठी भाषा, संस्कृती आणि भारतीय भाषांच्या सबलीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहात. आपल्या साहित्यिक आणि वैचारिक कार्याची दखल विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी घेण्यात आलेली आहे. शिक्षणाचे मराठी माध्यम, अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान, मराठी भाषेची श्वेतपत्रिका, भाषा विचार, लोकशाही गप्पा, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, संघर्ष आणि संकल्प अशा विविध ग्रंथाद्वारे आपण विचार प्रवर्तक आणि लोकशाहीवादी लेखनाची परंपरा समृद्ध केली आहे. आपल्या बहुआयामी कार्याचा, समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि मराठी भाषेच्या संस्कृतीच्या जतन संवर्धनासाठी केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आपणास मराठी भाषा गौरव पुरस्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येत आहे. आपली मराठी भाषा प्रचार व प्रसाराचे कार्य सदैव यशस्वी व्हावे व समाजास प्रेरणादायी व्हावे हीच शुभेच्छा. धन्यवाद. मी फुलाचा सुगंध आणि शब्दांची दरवळ डॉक्टर दीपक तानाजी पवार यांच्या कार्यास शिवार मानाचा मुजरा. मी डॉक्टर दीपक पवार यांना विनंती करतो की त्यांनी एक मिनिट तत्पूर्वी विभागाकडून विभाग प्रमुख संतोष शिंदे हे सत्कार करतील, साहेबांचा सत्कार करतील. महिला विभाग प्रमुख युगंधरा साळेकर. त्यानंतर मुंबई रुग्णालयातर्फे साहेबांचा सत्कार श्री संजय सावंत व त्यांचे सहकारी. संजय राऊत साहेबांचा सत्कार मुंबई रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत शिवसेना नेते यांचाही सत्कार. शिवसेना खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते यांचाही सत्कार मुंबई रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे. महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अनिल भाऊ देसाईंचा सत्कार मुंबई रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे. मी डॉक्टर दीपक तानाजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. प्रिय उद्धवजी आणि सर्व शिवसैनिकांना नमस्कार आणि सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. आणि हा मराठी भाषा दिवस ज्यांच्या प्रेरणेनं आपण साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनाही अभिवादन. आपण मराठी भाषा संवर्धनाच्यासाठीचा हा जो पुरस्कार मला दिलात, तो जरी मी स्वीकारलेला असला तरी तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा पुरस्कार आहे. मराठी अभ्यास केंद्र म्हणून गेली 20 वर्ष जे काही काम आम्ही केलं आणि एक टप्पा असा आला की आम्हाला वाटलं बहुतेक मराठी समाज मुका आणि बहिरा आहे, तो काही फारसा ऐकणार नाही. पण अशा टप्प्याला फडणवीस आमच्या मदतीला आले आणि त्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतला आणि अचानक मराठी समाजाला थोडीफार जाग आल्यासारखी झाली. त्यातनं मराठी समाजाने काट टाकली आणि मग आम्ही तुमच्याही सर अधिक सोबत आलो. त्यामुळे हा जो बदल घडतो आहे मराठी समाजात, त्या बदलासाठी ज्या ज्या माणसांनी गेल्या 20 वर्षात आमच्यासोबत काम केलं त्या सगळ्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो.
आपल्याला कदाचित हे सर माहिती नसेल, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सुधीर भाऊंना खूप वर्षांच्या पूर्वी त्यांची मुलाखत घेतली होती स्थानिक लोकाधिकारचं त्यांचं काम समजून घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचं महाराष्ट्राचं रंगरूप बदलणारं जर काही सगळ्यात महत्त्वाचं काम असेल तर ते स्थानिक लोकाधिकार समितीचं आहे. कारण मराठी माणूस स्थानिक लोकाधिकार समितीमुळे पोटाला लागला आणि मराठी माणूस सगळ्या शासकीय निमशासकीय क्षेत्रांमध्ये जाऊ शकला. काही लोकांना फक्त बाळासाहेबांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याच्या कशी कानफटात दिली एवढंच लक्षात राहतं, पण त्यानंतरच्या काळात सगळ्या एअर इंडियामध्ये आणि सर्व ठिकाणी मराठी माणसं कशी आली हे लोकांच्या लक्षात राहत नाही. मला असं वाटतं की ते एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सुधीर भाऊंचं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत की त्यांनी अत्यंत रचनात्मक पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मुलामुलींना त्यावेळच्या जे आता सगळे ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत त्या सगळ्या मंडळींना जगण्याचं एक रचनात्मक अशा प्रकारचं इंधन दिलं. आता साहेब काही लोक तिकडं गेलेले आहेत एका तोतया संघटनेमध्ये, आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो की महाराष्ट्र दिनाच्या किंवा येत्या भाषा दिनाच्या अगोदर हा पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह हे ज्यांना ते मिळायला पाहिजे त्यांच्याकडंच या पद्धतीने मिळावं अशा प्रकारच्याही शुभेच्छा मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या शुभेच्छांना फार काही राजकीय ताकद असते असं नाही, पण किमान त्या सगळ्या शुभेच्छा स्वच्छ आणि अत्यंत प्रामाणिक असतात. त्याचा कदाचित तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता आहे. आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला एवढा सगळा रेडी ऑडियन्स असा पाहायला मिळाला. आणि साहेब पुढे बसले होते, मागे लोक गाण्याला फार सुंदर दाद देताना मला दिसले. आणि साहेबांनी 1.5 तास कार्यक्रम ऐकला. फार कमी वेळेला मला वाटतं कदाचित शरद पवारांचा एक अपवाद असेल महाराष्ट्रामध्ये की आपले राजकीय पुढारी येऊन सांस्कृतिक कार्यक्रम शांतपणाने ऐकतायत, आणि ते ऐकतायत म्हणून पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा शांतपणाने ऐकतायत. ही एक रेअर गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे लोक गौतमी पाटीलला सुद्धा शांतपणाने ऐकत नाहीत. इन्स्ट्रुमेंटलचा कार्यक्रम साहेब तुम्ही 1.5 तास हे एका अभिजात रसिकाचं लक्षण आहे. आणि असा अभिजात रसिक एका पक्षाचं नेतृत्व करतो ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते. साहेब तुमच्यातली आणि आमच्यातल्या दोस्तीचा मुद्दा आहे तो मराठी कारणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. आज आपले माननीय मुख्यमंत्री सतत MMR हे देशाचं हब होईल असं म्हणतात. हे जे MMRचं तथाकथित हब आहे त्यातनं महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा धोका आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारे सगळे निष्ठावंत शिवसैनिक जे गुवाहाटीला इच्छा असून आणि शक्य असून पण गेले नाहीत, ते सगळे निष्ठावंत शिवसैनिक आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आपल्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा धोका आहे. आणि हा त्रिभाजनाचा धोका हिंदी सक्तीतनं आपल्या समोर आला आणि पाताळयंत्री मानसिकतेच्या पाशवी बहुमताच्या मुळे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे. आपण सगळ्यांनी त्या धोक्याची फार गांभीर्यानं लक्ष घेतला पाहिजे तो धोका असं मला वाटतं. आपण साहेब खूप शांतपणाने गेली 10-15 वर्ष या पक्षाचा गाडा हाकलात. आमच्यासारख्या लोकांच्या सोबत पण तुम्ही काम केलं. आम्ही कार्यकर्ते म्हणून साहेब अनेकदा तुमच्यावर पण टीका करतो आणि मला खात्री आहे की त्यातलं काही तुम्ही नक्की वाचलं असेल. पण ते वाचून झाल्यानंतर तुमचे दरवाजे आमच्यासाठी बंद होत नाहीत ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. किंवा ते वाचून म्हणजे मी असं गृहीत धरलं आहे की आम्ही जे करतो ते तुम्ही वाचण्या इतकं महत्त्वाचं आहे. पण समजा तसं नसलं, कोणीतरी तुमच्यापर्यंत ते पोचवलं तरीसुद्धा त्यानंतर तुम्ही आम्हाला बोलावता आणि चहा पाचता मातोश्रीवर, हे मला वाटतं एका बऱ्या राजकीय पुढाऱ्याचं लक्षण आहे. तुमचा हा चांगुलपणा अशाच प्रकारे राहो अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी सर अनौपचारिक चर्चेमध्ये उल्लेख झाला महाराष्ट्राला DMK सारख्या एका ताकदवान प्रादेशिक पक्षाची आणि एका नव्या संघराज्याची गरज आहे. जी मंडळी साहेब 2022 साली लागलेल्या सुजेमुळे निघून गेली, आज आपल्याला खरा महाराष्ट्रावर प्रेम करणारा, मराठी भाषेवर प्रेम करणारा असा नवा माणूस सोबत घेता येण्याची एक शक्यता निर्माण झाली आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना हाक दिलीत तर मला वाटतं की सर आम्ही तुमच्यासोबत निश्चितपणानं काम करणार आहोत. 2 गोष्टी मी सांगतो साहेब.
कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला माझा रागही येईल, पण तुमचा राग येईल असं गृहीत धरून मी ते वाक्य बोलणार आहे. आम्ही मराठी शाळांच्यासाठी यासाठी काम करतो की मराठी शाळा जर राहिल्या नाहीत तर मराठी भाषा राहणार नाही. मराठी भाषा राहिली नाही तर मराठी माणसं फक्त आडनावाची मराठी माणसं राहतील, आणि मराठी माणूस जर आडनावाचा मराठी राहिला तर यानंतरच्या काळात सातवाहनाच्या काळापासून प्रबोधनकारांच्या काळापर्यंतचा जो महाराष्ट्र धर्म आपण सगळ्यांनी लढून निर्माण केला, तो महाराष्ट्र धर्म लयाला जाण्याचा धोका आहे. तो महाराष्ट्र धर्म साहेब तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो, आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई शहरामध्ये जो मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग केला आहे, त्या CBSE आणि ICSEच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्या करा, त्यातला इंग्रजी माध्यमाचा प्रयोग आपण कृपा करून थांबवा अशी विनंती आहे. आपण रागवाल, आपले केडरही माझ्यावर रागवू शकेल, पण मी प्रेमापोटी साहेब म्हणतोय की जर भाषा राहिली नाही तर आपण या शहराचं मराठीपण अजिबात टिकवू शकणार नाही. आजच उत्तर भारतीयांनी आणि गुजर मारवाड्यांनी हे राज्य ताब्यात घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे आणि राजसाहेबांकडे खूप आशेनं अपेक्षेनं पाहतो. आम्ही नागरी समाजातले चळवळीतले कार्यकर्ते, जे हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन रेशीम बागेतनं सगळ्या महाराष्ट्रात येतं आहे, आणि ज्याला राहुल गांधी 2 विकणारे आणि 2 खरेदी करणारे लोक म्हणून ज्याचं कौतुक, ज्याची माहिती देतात, ज्याच्यावर टीका करतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्र धर्मामध्ये आहे. हा महाराष्ट्र धर्म तुम्हाला आणि मला जोडणारा DNA आहे. या DNAसाठी साहेब काम करण्यासाठी आपण सोबत काम करूया. तुम्ही सगळ्यांनी माझा इथे कौतुक केलं, सत्कार केला. मी मोकळेपणाने बोललो, कारण मोकळेपणाने बोलणं साहेब तुम्हाला आवडतं असं मी गृहीत धरलेलं आहे. तुम्ही नंतर मला खाजगीत रागावलात तरी माझी तक्रार नाही, जाहीरपणाने तुम्ही रागावलात तरी माझी हरकत नाही, पण भाषेपेक्षा, महाराष्ट्रापेक्षा आणि मराठी माणसापेक्षा कुठलाही राग लोभ मोठा नाही अशी माझ्या मनातली भावना आहे. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. शिवसैनिक हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं विस्तारित कुटुंब आहे असं मी मानतो. तुमच्या या कुटुंबामध्ये आमच्या YouTube व्हिडिओमुळे, आमच्या कामामुळे तुम्ही आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला मित्रांना जोडून घेतलं. ही मैत्री कायम ठेवूया आणि मराठी म्हणूनच मरत्या क्षणापर्यंत स्वतःची ओळख ठेवूया. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवारसाहेब. आपण मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहात. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. यानंतर खासदार संजय राऊत साहेब शिवसेना नेते यांचा पुष्पवृष्प देऊन सत्कार करण्यासाठी विनंती करतो अनिल भाऊ देसाई यांना. शिवसेना नेते सन्मान्य संजय राऊत साहेब यांचा सत्कार महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. शिवसेना नेते श्री अरविंद सावंत साहेब यांचा सत्कार मी विलासभाई पोतनीस यांना विनंती करतो की त्यांनी अरविंदभाई सावंत यांचा सत्कार करावा. सन्मान्य चंद्रकांत खैरे साहेब शिवसेना नेते, सन्मान्य राजन विचारे साहेब शिवसेना नेते, प्रदीप मयेकर आपणास विनंती, आमदार सुनील प्रभू शिवसेना नेते यांचा सत्कार करा. चला चला पुढे पुढे चला पटापट. चौक श्री अनिल परब यांचा सत्कार करण्यात यावा. किशोरीताई पेडणेकर, सन्मान्य आमदार सचिन अहिर साहेब, सन्मान्य आमदार कैलास पाटील, आमदार बाळानर, आमदार महेश सावंत आणि आमदार प्रवीण स्वामी, कृपया आपण व्यासपीठावर यावं.
महासंघाचे उपाध्यक्ष सन्मानित चंदूमामा वैद्य, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपण जो आता श्रवणीय कार्यक्रम ऐकला त्या जादूची पेटी या कार्यक्रमाचे संचालक मुख्य प्रमुख मंदार कर्णिक साहेब, त्यानंतर आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. श्री मंदार कर्णिक, आदित्य ओक, सत्यजित प्रभू, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आजचा जो कार्यक्रम झाला जादूची पेटी, या कार्यक्रमाचे मुख्य संचालक संयोजक श्री मंदार कर्णिक, श्री सत्यजित प्रभू, आदित्य ओक यांचा सत्कार सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्यासमोर त्यांनी सादर केला. धन्यवाद साहेब. ज्ञानाचा झरा शब्दाचा संग्रह, शिवसेना पक्षप्रमुखांचे मार्गदर्शन म्हणजे जीवनाला वळण. मराठीच्या इतिहासात भरला नवा अध्याय त्यांच्या मार्गदर्शनाने मिळेल मला नवा अभिमान. मी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. हॅलो. मी मुंबईकर, शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचे प्रणेते, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे कैवारी, माननीय शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा, अखंड हिंदुस्थानचा कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. आवाज कुणाचा? स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा. नाही म्हटलं घोषणा देतो का पेटी वाजते. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज आपल्या मातृभाषेचा मराठी आता दिन म्हणायचं म्हणजे हा एकच दिवस असतो, पण आपण सगळेजण अस्सल मराठी बोलणारे मराठी आईची मुलं आहोत. त्याच्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिन असलाच पाहिजे. मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा ही असलीच पाहिजे. एक अप्रतिम कार्यक्रम आपण आज अनुभवला. जादूची पेटी आपल्या आयुष्यामध्ये मतपेटी आहे.
राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतोय, पण ढोलकीवरची थाप आता विरळ होत चालले. त्याच्यामुळे मी मंदार, ओक आणि प्रभू तुम्हाला खास करून धन्यवाद देतोय आणि तुमच्या सहकार्यानं सुद्धा खूप धन्यवाद देतोय की शब्दा वाचून काय काय कळू शकतो. म्हणजे ते म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे. आणि हीच तर किमया, हीच तर जादू आहे. म्हणजे शब्दाला सूर लाभले तर काय होऊ शकतं. म्हणजे शब्द दंगल सुद्धा घडवू शकतात आणि शब्द मंगल कार्य सुद्धा करू शकतात. असे हे शब्द आणि सूर यांचं नातं आहे. आणि पेटी म्हटल्यानंतर मला ती पेटी काही नवीन नाही आहे, कारण माझे काका श्रीकांतजी त्यांना मी लहानपणापासून पाहत आलेलो. पेटी घेऊन बसायचे, त्यांच्यासमोर सगळे दिग्गज त्यावेळेला शोभा गुरटू यायच्या, बरेच खूप मोठे मोठे गायिका घरी यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते मोहम्मद रफी यांच्याकडनं मराठी गाणं जे गाऊन घेतलं, ते मराठी गाणं मोहम्मद रफीना उच्चार नीट कळावे म्हणून त्यांनी उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. काकांना उर्दू सुद्धा अप्रतिम लिहिता वाचता यायची. हे मी का सांगतोय की कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष नाही करत, पण आमच्यावरती जबरदस्ती करू नका, एवढीच आमची एक जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनवणी आहे. दीपकजी, तुम्ही म्हणालात बोलता बोलता की माझा राग आला तरी चालेल. हल्ली मला पवारांचा राग नाही येत, पण तुम्ही मराठीसाठी बोलतात आणि शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून झालेला आहे. त्याच्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत. 2 बंधूंना मी एकत्र आणले. म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि मग आम्हीच सगळं केलं. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा, इलाज तरी काय त्याला. बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का. ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार विलीन होणार विलीन होणार, लोक वाट बघतायत, तर तसं काही विलिनीकरण करतात का. नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय. मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे. महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं. आता त्याच्यानंतर काल सुद्धा पुन्हा म्हणजे यांची सवय काय आहे की जुनं दळण हे दळत बसायचं आणि एवढं दळायचं की लोक शेवटी ते खरं मानायला लागतात. हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये. आता अहवाल हातात घेतला म्हणजे तो शब्दशः बघितलं तर स्वीकारला, पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच झाली नाही, कारण त्याच्याच आधी तुम्ही सगळं सुरत गुवाहाटी अशी जी एक यात्रा काढली, त्याच्यात सरकार पाडलं, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठकच नाही झाली. बरं, तो निर्णय जर का आम्ही घेतला म्हणून तुम्ही लादणार होतात, तर मग असे अनेक निर्णय होते, ते का तुम्ही रद्द केले. मराठी भाषा भवन अजूनही उभंच राहत नाहीये. आताही जशी आपण जादूची पेटी पाहिली तशीच आपल्याला नाही म्हटलं तरी महाराष्ट्र आणि बंगाल यांना एक रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. रंगभूमी नाटक या इकडे चौपाटीला मी मराठी रंगभूमीचं वाटचाल सांगणारं दालन उभं करणार होतो, रद्द करून टाकलं आणि बिल्डरच्या घशात घातलेलं आहे. का तो निर्णय काय ना अंमलात आणला तुम्ही. मराठी भाषा भवन अजून पडून राहिलेलं आहे. भाजपचं ऑफिस उभं राहतंय, ते सुद्धा कुठल्या ते सामन्यात बातमी दिली होती, ते सुद्धा असं सगळं तो भूखंड ढापून.
म्हणजे तुमच्या पक्षाची कार्यालय तुम्ही बिनदिक्तपणाने उभी करतायत, पण माझ्या मातृभाषेचं भवन ह्याही करायला तुम्हाला मुहूर्त शोधायला लागतोय. कसले तुम्ही मुख्यमंत्री? कोणत्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री? आणि एक नक्की आहे की महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहेच आणि ती शिवसेना आहेच. पण मराठी माणसाची एक वृत्ती आहे की तो आधी स्वार्थकरी बघत नाही, दुसऱ्याच्या मदतीला पहिला धावून जातो. हा आता मराठी माणसाचा गुण आहे की दोष आहे हे अजूनही काही कळत नाही. दरवेळेला काही झालं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो आणि हिमालय मोठा चालू आहे, तो काय करतो? एक तर डोक्यावरती बर्फ आहेच, थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो, आपलं इच्छित साध्य करून घेतो आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो. देशावरती कोणताही घाला येऊ, पहिला महाराष्ट्र धावून जातो. अगदी आपण दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या वेळेपासूनचा हा आपला इतिहास आहे. बाकीच्यांसारखं नाही आहे की स्वतःचं ठेवलं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिलं वाकून. नाही, आपलं म्हणजे तानाजी जो होता ना आधी लगीन कोंडाण्याचं, तसं दुसऱ्यावरचं संकट हे पहिलं त्याला तोंड देणं, त्याला मदत करणं हा महाराष्ट्रावरचा संस्कार आहे. आता तो दोष म्हणून जर का कोण त्याचा दुरुपयोग करत असेल तर ते आपलं दुर्दैव आहे. पण आज परत खरंच गरज आहे. जसं बंगालमध्ये ममता उभ्या राहिलेल्या आहेत, संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे, बंगाली माणूस त्यांच्या मागे, त्या एका महिलेच्या मागे उभा राहतो आणि दिल्लीची हिंमत होत नाही तिकडे नजर वाकडी करून बघण्याचं. घुसते सरळ, ईडी आले, घुसते सरळ, फाईल घेऊन जाते, काय करताय करा जा. तामिळनाडूमध्ये सुद्धा तेच आहे. आम्हाला भाषेचा अभिमान जरूर आहे, पण आम्ही देश हा, हिंदुस्थान हा आमचा मानतोच ना, आमचाच आहे. आम्ही सगळे अनेकतातून एकता म्हणजे काय आहे नेमकं? भाषावर प्रांतरचना झाली ही काय आपण नाही केली. प्रत्येक भाषेला राज्य मिळालं, त्या राज्याला राजधानी मिळाली. तसं आम्हाला आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात आम्हाला सुखाने राहू द्या ना. तुम्ही तुमच्या घरात व्हा ना मोठे, आम्ही कुठे काय म्हणतोय. आमच्या घरात सुद्धा आल्यानंतर, तुम्ही घरात आल्यानंतर आम्ही मराठी माणूस इथला मालक आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण घरावरती मालकी सांगायला लागला, जसं आता तुम्ही म्हणालात गद्दार गेले आणि ते माझ्या पक्षावरती मालकी सांगायला लागले, तर मग सहन कसं करायचं? मग सहन कसं करायचं? आणि भाजपचं जी एक नीती आहे, पहिल्यांदा प्रादेशिक जी काही संस्कृती आहे, भाषा आहे, संस्कार ते मारून टाकायचे, खतम करायचे. आणि मग त्यांचं सगळं वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे एक नेता एक, ते पहिलं होतं ना, एक विधान एक निशाण एक प्रधान. आपल्याला सुद्धा वाटलं अरे वा चांगलं आहे, एक निशाण पाहिजेच, तो तिरंगा पाहिजे. भाजपचं फडकं नकोय आम्हाला, तिरंगा पाहिजे माझ्या भारत मातेचा, आपला देशाचा तिरंगा पाहिजे, तो आम्ही ध्वज मानतो. एक विधान म्हणजे आपलं संविधान आणि एक प्रधान म्हणजे देशातून निवडून गेलेला प्रधान. आम्ही म्हणू तोच, अजिबात नाही, तो नाही चालणार. आणि आता मला भीती वाटायला लागली की आता जनगण मन सुद्धा मारतील की काय, कारण त्याच्यामध्ये सगळे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा सगळ्या आपल्या प्रांताची एक एक उल्लेख आहेत, अभिमानाने उल्लेख केलेला आहे. हे आपलं राष्ट्रगीत आहे. म्हणजे प्रादेशिक अस्मिता मारून टाकायच्या, खतम करायच्या, त्याच्यावरती सगळं त्यांचं हिंदीकरण करायचं. अहो आत्ता तुम्ही पेटीवरती गाणी ऐकली, कितीतरी गाणी हिंदी आहेत ना, त्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली नाहीत. आणि ही हिंदी गाणी अजरामर केली कोणी? मंगेशकर घराणं आहे, लता मंगेशकर, आशाताई, सगळे ते घराणं आहे. त्याच्यानंतर अनेक संगीतकार आहेत जे मराठी आहेत. यांनी त्याला ज्या काही चाली लावल्या, त्यांनी त्याच्यामुळे देशभर नाही जगभर ती गाणी आजही गाजत आहेत. आणि अगदी नुसते त्याचे सूर जरी ऐकले तरी कळतं हे गाणं आहे. ही एवढी लोकप्रियता त्या गाण्यांना या महाराष्ट्राने मिळवून दिलीच ना. मग सगळं काही चांगलं चाललेलं आहे, तर दुधामध्ये तुमच्याकडे साखर टाकायला नसेल पण मीठ तरी टाकू नका ना. म्हणजे सगळे पक्ष खतम करून टाकायचे. म्हणून ह्यांना शिवसेना नको आहे, कारण शिवसेना आहे, अहो ती तुम्हाला पुरून उरणार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. कारण त्यांना माहिती आहे की शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा राहू शकतो. जे आम्हाला प्रश्न विचारतात शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं, येऊन बघा ना, स्थानिक लोकाधिकार समितीने काय केलेलं आहे, अरविंद सावंत तिकडे बसलेत, भारतीय कामगार सेनेने काय केलेलं आहे.
जर शिवसेना नसती, शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती नसती, भारतीय कामगार सेना नसती, अशा अनेक सेना ज्या आहेत त्या जर का नसत्या तर मराठी माणसाची हालत आज त्याच्या घरामध्ये काय झाली असती, हा पहिला प्रश्न जे आपल्याला प्रश्न विचारते त्यांना विचारा. आणि मग त्यांना विचारायचं, अरे गधड्या, तू मराठी माणसासाठी एकदा तरी रस्त्यावर उतरलास का? शिवसेना जे सातत्याने 60 वर्ष, यावर्षी 60 वर्ष होतील शिवसेनेला, अजूनही आपण आपला झेंडा सोडलेला नाही. नेता आमचा एकच आहे, दैवत सुद्धा एकच आहे, भाषा सुद्धा एकच आहे. आम्ही असे बदलाबदल करणारे नाही आहोत. पण सातत्याने गेली 60 वर्ष मराठीसाठी लढणारी शिवसेना, हिंदुत्वासाठी झटणारी शिवसेना, हे असं भाजपवाल्यांनी सांगावं मराठीसाठी किती वेळा ते रस्त्यावरती उतरले. आणि महाराष्ट्रामध्ये जमिनी बळकावण्यासाठी त्यांचे जे काही मित्र प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पोलीस कसे तुम्ही रस्त्यावरती उतरवतायत ते तुम्ही सांगा. चला होऊन जाऊ द्या, माझी तयारी आहे. आम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे आम्ही सांगतो, आणि भाजप किती वेळा मराठी माणसासाठी रस्त्यावरती उतरला हे भाजपने सांगावं. नाही सांगू शकत. आणि पहिल्यांदा जे मी म्हटलं की हा आमचा स्वभाव आता दोष होत चाललेला आहे की दुसऱ्यासाठी पहिलं मदतीला धावून जायचं आहोतच, तो काय स्वभाव आमचा जात नाही. म्हणून शिवसेना आजपर्यंत जे काही समाजसेवा करत आली, कारण शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. मग ते रक्तदान असेल, कुठेही घातपात अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स घेऊन धावणार कोण असेल तर तो शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक आहे. आज हा मराठी भाषा दिन आम्ही साजरा करतोय. मी मागे सुद्धा बोललो होतो की आता नुसतं मराठीवरती काहीतरी आक्रमण होतंय, अरे दिमाखात साजरा केला पाहिजे. कोणाची हिंमत आहे बघू ना माझ्या मराठीला आडवं जाण्याची, येऊ द्या ना आडवा. कोण आडवा आहे तर तेच बघतोय. पण कोणी येतोय आणि आम्हाला हनुमान चालीसा शिकवतोय का? आमचं मारुती सूत्र काय कमी आहे? भीमरूपी महारुद्रा, त्याच्यात हनुमानाचं जे वर्णन आहे समर्थ रामदासांनी केलेलं आहे ते कितीतरी मजबूतीने त्याच्यासमोर आपण म्हणू शकतो. कशाला हनुमान चालीसा पाहिजे? म्हणा, हनुमान चालीसेला विरोध नाहीये. रामरक्षा सुद्धा आहे. अगदी अनेक जण हल्ली भगवद्गीता सांगतात. भगवद्गीता पहिली भगवद्गीता की वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. मग भगवद्गीता देण्यापेक्षा आपण एकमेकाला ज्ञानेश्वरी का द्यायची नाही? का द्यायची नाही ज्ञानेश्वरी? त्याच्यामध्ये जो काय अर्थ आहे तो आजपर्यंत अनेकांना समजला नाही. असा अर्थ त्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरांनी सांगून गेलेत आपल्याला. ती ज्ञानेश्वरी आजपासून आपण एकमेकाला दिली पाहिजे. भगवद्गीता ठेवा, पूजा करू तिची, पण ज्ञानेश्वरी द्या. अगदी मोदी आले तरी सुद्धा त्यांना ज्ञानेश्वरी द्या. आणि आणखीन एक गोष्ट मला आठवते जी आम्ही शाळेमध्ये वर्गात म्हणायचो, मनाचे श्लोक. किती जणांना मनाचे श्लोक माहिती आहेत? आणि मनाचे श्लोक माहिती आहेत ना? मग ते रोज जर का वाचले तर कोणी भाजपात जाणारच नाही, एवढी ताकद त्या मनाच्या श्लोकात आहे. कारण जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात ते काय ना की अहंकार झाल्यानंतर रावणाची लंका सुद्धा क्षणात उद्ध्वस्त झाली. तुझं काय आहे? या मनाच्या श्लोकाचं खरं म्हणजे मी दीपकजी तुमच्या समोर सांगतोय, हिंदीकरण करून सगळ्या देशात वाटलं पाहिजे. काय आपल्या साधू संतांची ताकद होती, काय भाषा होती, काय संस्कार होते, काय संस्कार दिलेत. असं कुठे आहे राज्य? या संपूर्ण देशामध्ये असं राज्य मला दाखवा की जिथे एवढी संतांची परंपरा लाभलेली आहे, वीरांची परंपरा लाभलेली आहे, कलाकारांची परंपरा लाभलेली आहे, योद्ध्यांची लाभलेली आहे. प्रभू रामचंद्रांबद्दल सुद्धा आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास हे आमचेच होते ना. यांच्याकडनं काय आता आपण रामभक्ती शिकायची? जय श्रीराम, बाकीचं पुढे काय? पुढे बोल ना. नुसतं जय श्रीराम, हो ना, जय श्रीराम, पुढे काय? मग आम्ही जसं सांगतो आदर्श घ्यायचा आहे ना. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की मला महाराष्ट्रामध्ये शिवशाही पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचे पुरावे आहेत. राज्य कसं करायचं, अगदी पहिला राजभाषा कोश सुद्धा त्यांनीच केलेला आहे. राज्य कसं करावं याचे दाखले इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे आहेत. शिवशाही
तसं रामराज्य पाहिजे ना, तर रामराज्याचे दाखले काढा आणि रामाने जसं राज्य केलं तसं करा ना. तसं करतायत तुम्ही? करताय का? आत्ता जे काय यांचं राज्य चाललेलं आहे, हे राज्य रामराज्याचं प्रतीक समजायचं का? फोडाफोडी करायचं? आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांची अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचं अभिनंदन मी करतो त्यांचं. पण एखाद्या माणसाला आरोप करायचे, सरळ उचलून तुरुंगात टाकायचं. मुख्यमंत्री, देशातल्या एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री, त्या राज्य मंत्रिमंडळातले मंत्री पदावरती असताना तुम्ही तुरुंगात टाकता आणि कोर्टासमोर पुराव्या अभावी त्यांची सुटका होते. मग पुराव्या अभावी त्यांना अटक करणाऱ्यांना आता तुरुंगात टाकलं पाहिजे. टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये. हे रामराज्य आहे तुमचं? कोणावरही आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे. म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा त्याच्यात मृत्यू झाला. ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व गाऊन काय उपयोग आहे? पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं. 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग. मग किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचं, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं. संजय राऊतवरती केस, संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला. कालच तो कोण कळलं ना तुम्हाला? पुढचं आणखीन बोलायला लावू नका, कारण उघड सत्य आहे. सत्य उघडं झाल्यानंतर कोणाची काय त्याच्यासमोर चालत नाही. त्याच्यामुळे हे रामराज्य मी मानायला तयार नाही की एक तर तुरुंगात जा, नाही तर आमच्या पक्षात आहे. हे रामराज्य नाही. रामाने कधी असं नाही केलं, लढायचं तर समोर लढ ना. तू तरी राहशील ना तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढ ना मैदानामध्ये. पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय? ही ती त्यांची जादूची पेटी आहे. पण आज मला एका गोष्टीचं आणखीन नक्कीच समाधान आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद नक्की दाखवली. ठीक आहे, महापौर आपला होऊ शकला नाही, पण म्हणून काय परत होणार नाही असं नाही. परत मुंबई आपल्याकडेच येणार, नक्की येणार. आणि महाराष्ट्र सुद्धा येणार. हळूहळू लोकांच्या डोळ्यावरची पट्टी जशी बाजूला होईल तसे सगळे लोक त्यांना सोडून पुन्हा चांगल्या मार्गावरनं चालायला लागतील. आता ठीक आहे, ते म्हणतात ना, असतील शीते तर जमतील भूते. तशी भूतं गोळा करतायत, करू द्या. ती भूतं मानगुटीवरती बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसा होईल. हे आता मी सांगतोय, त्यांनी लक्षात ठेवावं. ती भूतं तुमच्या नाकावर, तुमच्या डोक्यावरती नाचतील. शीतं फेकताय, शीतं संपतील. पण तोपर्यंत एवढी भूतं झाली असतील की त्या बाधेमुळेच तुम्ही तिथल्या तिथे पडलेले असाल. असं जास्त आणखीन काही लांबवण्यासारखं काही माझं प्रयोजन नाही आहे. तुम्ही एवढे सगळेजण आपल्या मराठी, आपल्या मातृभाषेसाठी एकवटलात. मी अनिल, अरविंद, तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या महासंघाच्या आणि भारतीय कामगार सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना खास धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेना प्रमुखांनी आखून दिलेला जो मार्ग आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना ही आपली ओळख कायम ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आणि यावर्षी 60 वर्ष होत आहेत. असेच आणखीन 60 करत शिवसेना अशीच पुढे जात राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आमदार मिलिंद नाथ.